हे बघा, तुम्हाला तिकडे कावळा बसलेला दिसतोय का? तो आहे कावळा. आणि आज आपण करणार आहोत क्रो पोज. सो गाईज, तुम्ही अॅनिमे बघता का? जर तुम्ही अॅनिमे बघत असाल आणि जर तुम्ही नारुतो बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की इताची चा बर्ड आहे क्रो. आणि आज मी तुम्हाला एक स्किल शिकवणार आहे ज्याचं नाव आहे क्रो पोज. सो गाईज, आता आपण बघू की ही स्किल करायची कशी. ही आपण 4 स्टेप्स मध्ये करणार आहोत. फर्स्ट वन, फिंगर्स वाईड आणि हात थोडे डायगोनल ठेवायचे. त्याचबरोबर तुम्हाला गुडघ्याचा जो साईडचा भाग आहे, हा भाग तो तुम्हाला एल्बो आणि ट्रायसेपच्या मध्ये लावायचा. सो हात डायगोनल, फिंगर्स वाईड आणि गुडघा इथे. ही तुमची झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला तुम्हाला कंबर वर उचलून पुढे लीन करायचंय. तुमचं अख्खं वजन शोल्डर आणि कोर यांनी बॅलन्स करायचंय. अगेन कम बॅक, परत कंबर वर उचलायची आणि वेट पुढे ट्रान्सफर करायचंय शोल्डरवर, हातावर आणि पोटात घेऊन कोर एंगेज करायचं. ही झाली तुमची सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये आपल्याला रॉक करायचंय बॅक आणि फोर्थ. म्हणजेच काय, तर वजन पुढे टाकायचं, पाय वर उचलण्याचा प्रयत्न करायचा, खाली यायचं. परत वजन पुढे, पाय वर उचलायचे, टोज मागे, पॉइंट खाली. असं तुम्हाला एक किमान 10 ते 20 वेळा करायचंय. आणि फिंगर्स ना खालती प्रेस करून सगळं वजन टाकून स्टेबल होल्ड करायचं. ओके, सो ही झाली तुमची थर्ड स्टेप. अँड फोर्थ अँड फायनल स्टेप गाईज, तुम्हाला पुढे लीन करायचंय, वजन टाकून डायरेक्ट होल्ड, टोज मागे पॉइंट करून फिंगर्स वरती वजन टाकायचं, फिंगर टिप्स वरती, शोल्डर वरती, रेस्ट वरती, कोर वरती आणि होल्ड करायचं. कीप ब्रीदिंग. ट्राय टू होल्ड फॉर ॲज लॉंग ॲज यू कॅन. अँड डन. सो गाईज, ही होती क्रो पोज. ही स्किल अशी आहे की कोणीही करू शकतं. तुम्ही बिगनर असाल, ॲडव्हान्स, नो प्रॉब्लेम. याने तुमचा फायदा असा आहे, तुम्ही तुमच्या कोर स्टेबिलिटीवरती आणि ओव्हरऑल बॉडी स्टेबिलिटीवरती फोकस करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर की यू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल.